नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 21। दरवेळीप्रमाणे आज आपण IMP GK चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक एक प्रश्नाचा नीट अभ्यास करा, बरोबर, आणि व्हिडिओला या ठिकाणी शेवटपर्यंत बघून व्हिडिओ लाईक नक्की करा। तर बघा, प्रश्न पहिला आपला, भारताची अर्थव्यवस्था किती सालापर्यंत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा अंदाज जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्था जेफ्रीच्या अहवालानुसार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2027। प्रश्न दुसरा, मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के भाग हे पाणी असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 65% ते 75%। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी भारतातील पहिले सुनियोजित शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चंदीगड। प्रश्न क्रमांक चौथा बघा, डॅश डॅश या शहरात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करण्यात येते म्हणून हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अंबाला। प्रश्न क्रमांक 5 बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात डॅश डॅश क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दुसरा। प्रश्न क्रमांक 5 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात डॅश डॅश क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दुसरा। प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या राज्याने वनमित्र योजना वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हरियाणा। प्रश्न क्रमांक 7 भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 4। पुढचा प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश या साली झाली? तर बघा, 1965 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतातील सर्वात मोठा पक्षी खालील पर्यायांपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शहामृग। प्रश्न क्रमांक 10 बघा, कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये सहभागी झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी माल्टा। प्रश्न क्रमांक 11 सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे? तर बघा, या ठिकाणी मंगळ व गुरु म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 12 बघा, फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शशी थरूर। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक वनाखालील असणाऱ्या क्षेत्रात प्रथम लागतो, तर दुसरा क्रमांक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ठाणे। प्रश्न क्रमांक 14 प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNA चे महत्त्वाचे कार्य आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए mRNA आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात प्रत्येकाने काय करायचं, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे। तर बघा, बालस्नेही पोलीस ठाणे म्हणून महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आझादनगर पोलीस ठाण्याची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी धुळे। प्रश्न क्रमांक 16 बघा, अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इटानगर।
प्रश्न क्रमांक 17वा, देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या देशाच्या अंतराळ एजन्सीद्वारे पहिला लाकडी उपग्रह लिनोगोसॅट प्रोभा विकसित करण्यात आला आहे? तर बघा, अमेरिका आणि जापान, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, समुद्रातून जाणारी व युरोप आशिया खंडांना जोडणारी मरमरे ही रेल्वे सुरू करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी टर्की. प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणत्या देशाने आशियाई इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चीन. प्रश्न क्रमांक 21 बघा, इंडियन ओव्हरसीज या बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चेन्नई. प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी कशाचा वापर जलशुद्धीकरण करण्यासाठी करतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. म्हणजेच वाचून घ्या, क्लोरीन वायू, पोटॅश ॲलम आणि पोटॅशियम परमॅग्नेट. प्रश्न क्रमांक 23 बघा, 2024-25 या वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने किती कोटींच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 9.734. प्रश्न क्रमांक 24 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या असलेल्या जिल्ह्यांच्या जोडीचा पर्याय कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई अहमदनगर. प्रश्न क्रमांक 25 बघा, नेपच्यून भोवती फिरणाऱ्या चंद्राची संख्या नेपच्यून ग्रहाभोवती फिरणाऱ्या 2 चंद्रांचा शोध खगोलशास्त्राने लावला आहे, यामुळे किती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 16. आता बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी छोटीशी रिक्वेस्ट, छोटीशी विनंती आहे की आपण लवकरच गणित बुद्धिमत्तासाठी अगदी फ्रीमध्ये संपूर्ण लेक्चर या ठिकाणी आणणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या काळातील आपले महत्त्वाचे लेक्चर असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल, असे सर्व व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे आपले जे काही नवीन व्हिडिओ येतील त्यांची अपडेट तुमच्यापर्यंत टाईम पोहोचत राहील. आणि सोबतच व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक नक्की करा. धन्यवाद.